श्री स्वामी समर्थ. आज आपण राशीचक्रातील 12वी राशी म्हणजे मीन राशीचे राशी भविष्य पाहणार आहोत. पण त्या अगोदर या राशीबद्दल जाणून घेऊया. गुरुच्या अंमलाखालील द्विस्वभावी स्त्री राशी व्ययस्थानाची, मोक्ष, संतांच्या प्रेमाची ही राशी आहे. स्त्री राशीतील भावना प्रधानता असून ही उदार, परोपकारी, सामाजिक अशी ह्या राशीला स्वार्थ त्याग, भूतादायी भक्तांची आवड आहे. गुरुच्या राशीत उच्च ध्येय, अंतःस्फूर्ती आहे. या राशीत येणारे 3 नक्षत्र म्हणजे पूर्व भाद्रपदा, उत्तर भाद्रपदा आणि रेवती. चला तर या महिन्याचे म्हणजे 15 ऑगस्ट ते 15 सप्टेंबर हा काळ मीन राशीसाठी कसा आहे हे पाहूया. नोकरीत नवीन जबाबदाऱ्या, व्यवसायात नवीन संपर्क साधतील. तसंच रखडलेली कामं हळूहळू पूर्ण होतील. उत्पादनाची स्थिती ठीक राहील, त्यामुळं बचतीकडे लक्ष द्या. जोडीदार किंवा कुटुंबातील व्यक्तींशी संवाद वाढेल. विद्यार्थ्यांसाठी अभ्यासात मेहनत वाढवण्याचा काळ आहे. उपाय: गुरुवारी विष्णू किंवा दत्ताची उपासना केले तर याचा तुम्हाला चांगलाच फरक पडेल. अशाच राशी भविष्य पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.